मुलं पाहता पाहता केव्हा मोठे होतात कळत नाही। साईचा हट्ट होता की माझ्यासोबत चला, मला सायकल खेळायची, म्हणून मी वेळात वेळ काढून इथे येऊन बसलो आहे। आणि पहा, ज्याला मी सायकल मागे धरून शिकवत होतो तो आज केव्हा स्वतःच पॅडल मारून पूर्ण सायकल चालवायला शिकला, माझ्या लक्षात नाही आलं। आज पहिल्यांदाच मी पाहतोय की तो पूर्ण सायकलचे पॅडल मारून सायकल चालवतोय। आपल्या जीवनामध्ये आपण बरेचसे मुलांचे क्षण गमावतो। आपण आपल्या प्रपंचात नोकरी धंद्यात व्यस्त राहतो आणि त्यांचे छोटे छोटे क्षण आपल्याकडून पाहण्याचे राहून जाते। बसतो ना, चल, हा तू चल, हा तू चालून मग चल ना। मुलांचे बालपण जगण्यात आपण आपलं बालपण पुन्हा एकदा जगून घेत असतो। त्यांचा लाड, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या, एवढं सोपं नाही त्यांचा हट्ट पुरवणं। त्यांचे हट्ट पुरवता पुरवता आपली नाकी न येते मला माहीत आहे, तरीही आपण त्यांचा हट्ट पुरवत राहतो। तुला काय नाही कळते, त्या कुत्र्या माग पळाली, दुसरं कुत्रू आलं ते खंडी पळाली। खंडे चल, खंडे चल, ती त्या कुत्र्या माग पळाली ना ती। चल ना घरी, चल ना, बस ना। अय साई, साई चल, बस झालं, नको, चल आता घरी, चलणार आहे किती, फक्त वन हा, बरं 10, चल लोक आवर पटकन। ओ 10, बरं 10 चल। काय बरं चल ना, लवकर चल ना, तू चल पुढे चल। खंडे चल, ही आमची खंडी आहे। खंडे से हाय, चल चल इकडे चल। काय ओ कुठं, चल घरी जाऊ आपण आता, चल इकडे चल, मग खेळू, मग काय कर, चल ना लवकर, आवर ना, आवर। हा आधी चावली मग नको ना, ती चावून ना ती। खंड धर त्याला, धर त्याला, धर, नको रे, आपली खंडीन ती। चल घरी जाऊ आपण, चल बस ना, दीदी का जाऊ ना, मग दीदीकडे जायचं का? बरं खेळ पटकन, चल। टेन बस एवढंच। किती मोठा?
मला पाहिजे खेळ पटकन मग. इथं खेळतो बाप्पा. इथं मासा आहे का तो बऱ्याच दिवसानंतर सायकल खेळायला आल्यामुळे त्याचा आज काय सायकल पोट खेळ भरत नाही. टेन टेन करत करत तो बऱ्याच वेळा आज खेळणार वाटत. मला असेच एक जण म्हटले होते जेव्हा आमची काव्या लहान होती. मी माझ्या व्यवसायात मग्न होतो. काव्य लहानाची मोठी झाली समजलं नाही. असेच एक दिवस माझे मित्र मला म्हटले की आपण आपल्या मुलांचे बालपण पाहू शकत नाही, त्यांचे बालपण आपण अनुभवत नाही. आणि ते माझ्या लक्षात आलं की जेव्हा मुलगी झाली की आपण तिचे बाल जगलो नाही. म्हणून आई बालपणाचा प्रयत्न ते लहान खेळणं पाहण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आयुष्यात असं नाही वाटावं की आपण काहीतरी केलं. आणि त्यामुळेच आम्ही हे चॅनल काढले होते, पॅरेंटिंग द जॉय ऑफ लाईफ, जेणेकरून त्यांचे बालपण पण रेकॉर्ड करता यावं, बालपण त्यांचं जगता यावं आणि हे क्षण टिपून घेता यावेत. त्यामुळेच ह्या चॅनलची निर्मिती झाली. आणि आमच्या दोन्ही मुलांचे अगदी बाळात्यापासून ते आत्तापर्यंत त्या चॅनलवरती आहेत. चॅनलपासून पैसे मिळतील ना तो भाग वेगळा, त्यांनी बालपण आम्ही बरे जपून ठेवले. भविष्यात जेव्हा ते मोठी होतील तेव्हा ते त्यांचे बालपणीचे व्हिडिओ पाहू शकतील, त्यांचं बालपण पुन्हा एकदा अनुभवू शकतील. खंडी आहे, खंडीला काहीतरी सापडलंय आणि ती त्याचा आस्वाद घेत आहे. खंडी घरी बिस्किट शिवाय खात नाही, दूध पोळी शिवाय खात नाही, आणि आता बाहेर जे सापडलं ते खाते. अशी आमची नॉटी खंडी आहे. घरी पोचलती नसेल परंतु आता तिला काहीतरी सापडलं आणि ती त्याचा आस्वाद घेत आहे. चला इथं पुन्हा म्हणून पाहू घरी जायचं. ए चल घरी, चल ना, बस चल घरी. आता घरी चला, जाऊणार आहे. मग किती खेळायचं, किती वेळ खेळायचं, झालं ना 10 टाइम. आता टेन आवर पटका. दीदीकडे जायचं ना, इकडे नाही जायचं तुला, दीदीकडे नाही यायचं, दीदीकडे जाऊ ना आपण, दीदीकडं.